उपवास केल्यानंतर एक तुमचं मन शुद्ध होत आहे. तुमचं शरीर हलकं होत आहे. तुमचं त्यावेळचे विचार, त्या विचारांचं जर आपण अवलोकन केलं, तर तेही खूप निसर्गाच्या जवळ जाणारे आपले विचार होतात म्हणजे. निर्वाण हा हा निर्वाण पदाचा हा मार्ग आहे. निर्वाण पदाचा हा मार्ग आहे आणि आणि निर्वाणाचा मार्ग हे दोन्ही वेगवेगळे मार्ग आहेत. फार महत्त्वाचे आता ह्या आपण ह्या गाथेकडे वळत आहोत. मग आता हा लाभाचा पण मार्ग वेगळा आहे. कारण त्यामध्ये कुठलीही गोष्ट करायची असेल, तर त्याच्यात माझा लाभ काय होणार आहे, याचाच त्या साधकाकडून असेल, त्या भिक्खूकडून असेल, हा विचार केला जातो. पण बुद्ध म्हणतात मग निर्वाणाचा मार्ग वेगळा. मग निर्वाणाचा तो वेगळा मार्ग म्हणजे काय? निर्वाणाचा वेगळा मार्ग म्हणजे काय? तर लाभ ही तर लाभाचा मार्ग त्याच्यामध्ये तर काय येणार तुमचं? एक वासना झाली ती, की काहीतरी मला मिळालं पाहिजे आणि माझा फायदा. मग ह्या लाभाच्या मार्गात काही लोकं ही सर्व जी कृत्य केली जातात. उपास असेल, त्याचं मग उपवासात असेल किंवा आता आपल्याला बुद्धांच्या सर्व आपणही आता म्हणायला लागलेलो आहे, की पवित्र स्थळांचा. पण आता पवित्र हा स्थळ ना, की बुद्धांचं जिथे-जिथे प्रवचन झालं होतं, जिथे-जिथे जागृततेचं बुद्धांनी मानवाच्या जागृततेचं प्रवचन दिली होती. त्याला आपल्यावर सुद्धा जो काही पूर्वीचा धर्माचा जो संस्कार होता, तर आपल्या सुद्धा मध्ये आता थोडासा तसा बदल होत आहे, की आपल्या सुद्धा पर्यटनाच्या दिशा वेगळ्या झालेल्या आहेत. बुद्धांनी ज्या ठिकाणी प्रवचन दिलं त्या ठिकाणी पण आपण आता 15 दिवसाचे, 20 दिवसाचे आपण त्या स्थळांना भेटी देतो. आणि काही वेळेस असं होतं, की कारण ते आम्ही सुद्धा 2 वेळा जाऊन आलेलो आहे. आणि मग असं वाटतं, की ह्या स्थळांना भेटी देऊन आपण काय करतो म्हणजे आपल्यामध्ये सुद्धा, की हे सर्व स्थळांना भेटी दिल्या, या सर्वांचा अभ्यास केला. बुद्धांनी जिथे प्रवचन दिलं तिथे आपण जाऊन फिरून आलो. तर आपल्याला सुद्धा निर्वाण प्राप्त होईल. म्हणजे माणूस आपणही त्याच पद्धतीनं आपण सुद्धा विचार करू लागलेलो आहोत. तर खरं हे बुद्धांचं हे सांगणं नव्हतं. त्यांनी सांगितलेलं की लाभ अशा ह्याच्यातून तुम्हाला लाभ मिळणार नाही. तर लाभचा मार्ग वेगळा आहे आणि निर्वाणाचा मार्ग वेगळा आहे. तर मग निर्वाणाचा मार्ग काय वेगळा काय? तर एकाचं उदाहरण देऊन सांगतो, की
कशा कशाला निर्वाण? थोडंसं आपण याच्याबद्दल जरा स्पष्टीकरण करूया. एखादी सकाळी आपण उठतो, पाहतोय पक्षी मंजूळ आवाजात गात आहे. त्याला विचारलं, "काय फायदा आहे बाबा तू का गात आहेस?" कारण तू आता जे गात आहे त्याची काही बातमी येणार नाही किंवा या गाण्यामुळं तुझ्यावर पैशाचा वर्षाव होईल असंही होणार नाही. तर मग तू का गात आहे? किंवा आपण दररोज उठून पाहतो, फुलं उमलतात. आपण ती फुलं तोडून आणतो आणि बुद्धांच्या चरणी ठेवतो. पण ती फुलं का उमलतात? त्यांना विचारलं तर? तर काय उत्तर आहे? तर निर्वाणची जी स्थिती आहे, पक्षी गात आहे, गाण्यासाठी गात आहे. फुलं उमलतात, उमलण्यासाठी गात आहे. पक्षी गाण्याची क्रिया झाली, त्याच्यामध्ये जो त्याला आनंद मिळाला, त्याच्यातच त्याला या पृथ्वी तलावरचं जे काही बक्षीस, जो काही लाभ आहे, तो मिळाला. फूल उमललं, पूर्ण झालं. आता ते फूल कबरीवर चढणार आहे का देवाच्या पायी जाणार आहे, हाही लाभाचं. त्या फुलाने जर विचार केला, की माझा लाभ आता मी सकाळी उमललो आहे, सुगंध दिलेला आहे सर्वांना, सर्वांना खुश केलेला आहे. तर मला सुद्धा देवाच्या चरणी टाकलं तर बरं होईल. मग त्याची जर इच्छा झाली तर तो जो लाभ आहे त्याचा उमलण्याचा, त्याचा पूर्ण होण्याचा, तोच लाभ आहे. त्याच्यानंतर त्याच्या देवाच्या चरणी जाणार का कबरीवर जाणार, हा जर त्यांनी लाभाचा विचार केला, तर जे मूळ फुलाचं जे आहे उमलणं, उमलणं, पूर्णत्व, फुल, फुलाची कळी, कळीचं फुल सुगंध पसरवलं. हे निर्वाण आहे. हे निर्वाण आहे. पक्षी गातो गाण्यासाठी. ते निर्वाण आहे. तो पक्षी आता काही त्या पक्ष्यांना गाऊन त्यांच्यावर कमावणारी लोकं सुद्धा आहेत. परंतु त्या पक्षाला विचारलं, "तू का गातोस?" तर ते त्याच्याकडनं सुद्धा हेच मला वाटलं. माझा आनंद आहे त्याच्यात. मी विकसित झालो. मी आता छान गोड गायलेलं आहे किंवा फूल पूर्ण उमललेलं आहे. त्या फुलाचं जसं पूर्णत्व त्या उमलण्यात आहे, तसं मानवाचं सुद्धा खऱ्या अर्थानं विकसित मानव होणं, हाच त्याचा निर्वाणाचा हा लाभ आहे. माणूस माणूस हा पूर्ण माणूस होणं, सृष्टीच्या या नियमानुसार खऱ्या अर्थानं तो माणूस होणं, हे निर्वाण आहे. लाभ लाभाच्या दृष्टीमुळं त्याचं पूर्णत्व, की जो मानव ह्याच्यात पृथ्वीवर आलेला आहे, त्याचं पूर्ण उमलणं माणसाचं सुद्धा म्हणतात ना, हे तर हा निर्वाणाचा मार्ग. तर याच्यासाठी या गाथेमध्ये लाभाचा मार्ग कसा आणि निर्वाणाचा मार्ग कसा? तसं पाहिलं तर प्रार्थना आपण करतो. प्रार्थनेत सुद्धा जर ती प्रार्थना भले आपण बुद्धांना वंदन करतो. म्हणजे हे निर्वाण पदापासून पोहोचण्यासाठी हे उदाहरण मी देत आहे, की आपण उपास करतो, उपवास करतो, प्रार्थना करतो. ती प्रार्थना करणे सुद्धा त्याच्यामध्ये परिपूर्ण आहे. प्रार्थनेचे जे लाभ, उपासाचे जे लाभ जे मिळतात, म्हणजे मग उपवास केल्यानंतर एक तुमचं मन शुद्ध होत आहे, तुमचं शरीर हलकं होत आहे. तुमचं त्यावेळचे विचार, त्या विचारांचं जर आपण अवलोकन केलं, तर तेही खूप
निसर्गाच्या जवळ जाणारे आपले विचार होतात म्हणजे निर्वाण हा हा निर्वाण पदाचा हा मार्ग आहे. निर्वाण पदाचा हा मार्ग आहे आणि कसं होतं, की आपण मला काय फायदा होईल याच्यावर दृष्टी जी आपण ठेवलेली असते, त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण मनुष्याचं मानवतेत आपलं खरा मानव ह्याच्यामध्ये रूपांतर होत नाही. कारण ज्यावेळेस आपण लाभ विरहित जीवन किंवा अहंकार विरहित जीवन जगू, त्यावेळेसच आपल्याला निर्वाण पदाचा आनंद हा मिळणार आहे. म्हणून जेव्हा दृष्टिकोन बदलतो किंवा आपली दृष्टी बदलते. म्हणतात एक म्हण आहे, "दृष्टी बदलली तर सृष्टी बदलेल." आपल्या डोळ्यावर सगळ्यांच्या जे लाभाने जे झापड लावलेली आहे, त्यामुळं आपल्याला निर्वाण पदाला पोहोचता येत नाही. ज्या वेळेस लाभाची, लोभाची झापड आपल्या डोळ्यावरून जाईल, त्यावेळेस खऱ्या अर्थानं शांततेचा, विकासाच्या मार्गाने जो निर्वाण पदाचा मार्ग बुद्धांनी सांगितला आहे, त्याकडे आपल्याला जाता येईल. म्हणजे लाभाचा मार्ग वेगळा, त्याच्यात लाभच आहे. निर्वाणाचा मार्ग वेगळा आहे. लाभ आणि निर्वाण पद हे दोन्ही खरं एकच आहे. अलाभाची दृष्टी ठेवली तर निर्वाण या पदाला आपण पोहोचू शकतो. धम्माच्या या मार्गातून, या गाथेतून आपल्याला बुद्धांनी हेच सांगितलेलं आहे, की निर्वाण जर पाहायचं तर तुमची दृष्टिकोन बदलला पाहिजे, की ज्याच्यात तुम्ही लाभ सोडून अलाभ केला, तर ज्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहाल, तर ते आपणा सर्वांनाच निर्वाण पदाचा आनंद मिळणार आहे. तर ह्या गाथेचं हे शेवटचं आहे. तेव्हा आपण जे जीवन जगत आहे त्याचा जर मार्ग बदलला, लाभाचा सोडून निर्वाणाकडचा मार्ग वेगळा आहे आणि निर्वाणाचा मार्ग हा अलाभ ही दृष्टी ठेवून जर आपण जगाकडे पाहिलं, तर निर्वाण दिसेल. निर्वाणाचा मार्ग दिसेल. तेव्हा आपल्या हा जो धम्म आहे, हा खरा आपला मनाचा फुलवणारा वसंत म्हणतात तो आहे धम्माचा मार्गावर चालणं. तर ही जी दृष्टी आहे, फक्त दृष्टी फक्त बदल करायचा आहे. तेव्हा आपण लाभाकडून आपण निर्वाण पदाला पोहोचू शकतो. असं या गाथेचं मी विश्लेषण करीत आहे. सर्वांना हे विश्लेषण कसं वाटलं ते सांगावं. इथे मी थांबतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.